आज या ठिकाणी विश्व हिंदू परिषद बेळगाव जिल्हा यांच्या माध्यमातून जी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे, या प्रसंगी उपस्थित सर्व पत्रकार बांधव, त्याचबरोबर मंचवर विराजमान सर्व विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना पहिल्यांदा नमस्कार। तर विश्व हिंदू परिषदेला 60 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं षष्टीपूर्ती कार्यक्रम आयोजित करायचा निश्चय केंद्रीय समितीने केलेला आहे। देशभरामध्ये एकूण 9000 ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे। 1964 साली मुंबईच्या सांदीपनी आश्रम मध्ये विश्व हिंदू परिषदेची स्थापना झाली। संपूर्ण विश्वातील हिंदूंना एकत्रित करण्यासाठी म्हणून विश्व हिंदू परिषदेनं परमपूज्य संतांच्या मार्गदर्शनाखाली सेवा आणि सुरक्षेच्या माध्यमातून धार्मिक समरसता भावना निर्माण करून हिंदूंना एकत्रित करायचं कार्य आज सुरू केलेलं आहे। तर या विश्व हिंदू परिषदेला आज येणाऱ्या कृष्ण जन्माष्टमीला 60 वर्ष पूर्ण होतात। तर या 60 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं बेळगावचे 11 प्रखंड, या 11 प्रखंडामध्ये 25 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर हा सप्ताह विश्व हिंदू परिषदेचा षष्टीपूर्ती कार्यक्रम साजरा केला जाईल। त्याचबरोबर बेळगाव ग्रामीण मध्ये 3 ठिकाणी असं एकूण बेळगावला 6 दिवसामध्ये 14 ठिकाणी हा षष्टीपूर्तीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। तर या षष्टीपूर्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपूर्ण विश्वातील हिंदूंना पुन्हा एकदा एकत्रित आणून हिंदूंच्या मध्ये जी सुप्त झालेली भावना आहे ती पुन्हा जागृत करायचं कार्य विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून केलं जाणार आहे। त्याचबरोबर येणाऱ्या 25 तारखेला बेळगावला विश्व हिंदू परिषदेला 60 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं षष्टीपूर्तीचा कार्यक्रम होणार आहे। तर त्याची सुरुवात म्हणून सत्यनारायणची पूजा आयोजित करण्यात आलेली आहे। या सत्यनारायणच्या पूजेमध्ये जवळजवळ 500 नवदाम्पत्य 500 जोडपी सहभागी होणार आहेत आणि हा कार्यक्रम विश्व हिंदू परिषदेचे कार्यालय समरसता भवन न्यू गुडशेट रोड बेळगाव या ठिकाणी ही सत्यनारायणची पूजा आयोजित करण्यात आलेली आहे। सत्यनारायणची पूजा झाल्यानंतर महाआरती होईल आणि महाआरतीनंतर महाप्रसादाचं वाटप केल्यानंतर तेच की महाप्रसादाचं वाटप केले जाईल। त्याचबरोबर स्थापना दिवसाचा कार्यक्रम सुद्धा त्याच ठिकाणी केला जाईल। तर अशा पद्धतीनं षष्टीपूर्तीच्या निमित्तानं विश्व हिंदू परिषद येणाऱ्या 25 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर पर्यंत कार्यरत राहणार आहे।